छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला उद्यापासून बदलापुरात सुरुवात होणार आहे। या स्पर्धेत 8 विभागातल्या 32 संघातील 450 खेळाडू सहभागी होणार आहेत। बदलापूर पूर्वेकडील हेंद्रेपाडा इथल्या जिमखान्याच्या क्रीडांगणात 3 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे। आज नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, मुख्याधिकारी मारुती गायकवाड, व्हॉलीबॉल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आणि नगरसेवक किरण भोईर तसंच जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी पाहणी करत तयारीचा आढावा घेतला। स्पर्धेसाठी या ठिकाणी 4 मैदानं तयार करण्यात आली आहेत। तसंच खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। राज्य सरकारचं क्रीडा मंत्रालय, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटना आणि बदलापूर नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं पहिल्यांदाच बदलापुरात राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेचं उद्घाटन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, सर्व सभापती, पदाधिकारी, नगरसेवक यांच्या उपस्थितीत उद्या होणार आहे। या स्पर्धेत 450 खेळाडूंसह अंदाजे 600 जणांचा सहभाग असेल। स्टेडियममध्ये 4 मैदानं तयार करण्यात आली आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बदलापुरात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी बदलापूर नगरपालिकेतर्फे तयारी करण्यात आली आहे। जास्तीत जास्त क्रीडा रसिकांनी या स्पर्धेला उपस्थित राहण्याचं आवाहन या निमित्तानं नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी केलंय। आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे एक कुळगाव बदलापूरची नगराध्यक्ष म्हणून आमच्यावर जी जिम्मेदारी दिली होती, मुख्याधिकारी म्हणून मारुती गायकवाड सर यांच्यावर जी जिम्मेदारी दिली होती, आमच्या जिल्ह्याचे व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष किरण भोईर सर यांच्यावर जी जिम्मेदारी दिली होती, माननीय माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे सर यांच्यावर ह्या पूर्ण ग्राउंडची जिम्मेदारी दिली होती, ती पूर्णपणे आम्ही तयारी झालेली आहे। पूर्ण सुसज्ज असं इथे 4 ग्राउंड आम्ही इथे तयार केलेले आहेत आणि सगळ्या येणाऱ्या गेस्टची आम्ही जशी इथे स्वागत कसं करायचं ह्या बाबतीत ती पण सगळी तयारी झालेली आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वच जण आपल्या ह्या कार्यक्रमाला भेट देणार आहेत त्यांच्या वेळेनुसार। तर मी बदलापूरमधील सर्व नागरिकांना आवाहन करते की भव्य दिव्य असे ह्या ज्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा होणार आहेत त्या स्पर्धा बघण्यासाठी आणि इथे पूर्ण राज्यातून येणारे जे स्पर्धक आहेत, मुलं मुली सगळे, यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित राहा असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते आणि जाहीर आमंत्रणसुद्धा करते। जिल्हा स्पोर्ट्स ऑफिसर आणि नगरपालिका याचे लेवल हे नियोजन होत आहे। आता जसं आमच्या सन्मान्य नगराध्यक्ष मॅडमने जसं सांगितलं तसं नगरपालिकेमार्फत जेवढं काही सहकार्य करणं अपेक्षित होतं, जेवढं मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी ज्या आम्हाला सूचना दिल्या होत्या त्या सूचनांचं मी तंतोतंत पालन करून आपल्या शहरात ज्या स्पर्धा होणार आहेत त्या स्पर्धा अतिशय भव्यदिव्य व्हाव्या आणि निश्चित आपल्या बदलापूरचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर गाजलं पाहिजे आणि या स्पर्धेच्या नियोजनामध्ये कुठल्याही स्वरूपाची त्रुटी पडणार नाही। अगदी खेळाडूंना राहण्यापासून, त्यांना एसीची व्यवस्था करण्यापासून, महिला खेळाडूंच्या सुरक्षेपासून अगदी बारीक सारीक नियोजन आणि नगराध्यक्ष मॅडमच्या निर्देशाप्रमाणे आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही सध्या ते करत आहोत। खरोखरच आमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे आणि महाराष्ट्र शासनातर्फे आमच्या क्रीडा अधिकारी आहेत बारटक्के मॅडम आणि मुख्याधिकारी गायकवाड साहेब आणि नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे यांच्या अथक प्रयत्नानुसार या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलं आहे। महाराष्ट्रातनं संपूर्ण महाराष्ट्रानं सर्व खेळाडू येणार आहेत। हे बदलापूरचं आदरातिथ्य ते त्या ठिकाणी, बदलापूरची संस्कृती त्या ठिकाणी अनुभवणार आहेत। कुठलीही कमी त्यांना तिथे पडून देणार नाही। सर्वांची राहण्याची सोय ही हॉटेलमध्ये आहे, रिसॉर्टमध्ये केलेली आहे, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, सर्वांना एसीमध्ये आपण राहण्याची सोय केलेली आहे। आज त्यांचं भोजनाची व्यवस्था असेल, त्यांचं ट्रॅव्हलिंग असेल, संपूर्ण जबाबदारी ही आमच्या वतीने करण्यात आली आहे। खरोखरच आम्ही भाग्यवान आहेत की आम्हाला अशी आयोजन करण्याची संधी मिळाली, कारण की या वयोगटाच्या स्पर्धा आहेत आणि मुलांसाठी चांगलं प्लॅटफॉर्म उपस्थित करणं, त्यांना बनवणं, त्यासाठी भविष्यामध्ये असे चांगले खेळाडू घडून आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने ते खेळू शकतात, यासाठी आम्ही चांगलं मैदान त्यांच्यासाठी तयार केलेलं आहे। या व्यतिरिक्त दररोज सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे। पहिल्या दिवशी नंदेची उमाप आहेत, शिवशाहीर आहेत चांगले, त्या जिम्नॅस्टिकची मुलगी आहे एक चांगली, त्यांचं आणि दररोज लाईट शो असणार आहे आणि यामध्ये विशेष म्हणजे थीम डान्स आहे, एक आरोग्यविषयक असेल, स्त्रीगुण हत्याविषयी असते, नशामुक्तीसाठी असेल, असे चांगले संदेश देणारे थीम डान्स आहेत, त्याचं देखील आयोजन केलेलं आहे। संपूर्ण बदलापूर शहरातील नव्हे तर इतर शहरातील देखील नागरिकांनी या स्पर्धेला जरूर उपस्थित राहावं, कारण की या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहून त्या ठिकाणी जे स्पर्धक खेळणार आहे त्यांच्यासाठी एक प्रोत्साहन, त्यांना भविष्यामध्ये पुढील कार्य त्यांच्या वाटचालीसाठी ती त्यांच्यासाठी एक ऊर्जा असणार आहे। क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन
तसेच कुळगाव बदलापूर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण बदलापूरमध्ये उद्यापासनं छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तर व्हॉलीबॉल स्पर्धेची सुरुवात करत आहोत. या स्पर्धेसाठी एकूण 8 विभागातनं एकूण 32 संघ येणार आहेत. एकूण 448 खेळाडू आज उद्यापासनं या मैदानावर खेळणार आहेत. त्याचबरोबर आपली टेक्निकल टीम असेल, पंच असतील, संघटना प्रतिनिधी असेल, एकूण 600 जणांची टीम या ठिकाणी उद्यापासनं आपल्याकडे असणार आहे. तसेच आजपासनं सर्व संघ या मैदानावर यायला सुरुवात झालेली आहे. आज संध्याकाळपासनं ह्यांचं रजिस्ट्रेशन चालू होईल. उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण ह्यांचे सामने सुरू करणार आहेत. आपण या मैदानामध्ये 4 ग्राउंड्स आपण अवेलेबल केलेले आहेत. या प्रत्येक मैदानावर प्रत्येकी 4-4 मॅचेस इथे होणार आहेत. तसेच प्रत्येक साखळी सामन्यातील विजयी आणि उपविजयी संघांना इथे पारितोषिकं दिली जाणार आहेत. तसेच त्यांना भव्य चषकही दिलं जाणार आहे. कमर्शियल जागा भाडेतत्वावर हवीये? आजच संपर्क करा. बदलापूर रेल्वे स्थानकापासून अवघ्या 1 मिनिटाच्या अंतरावर. बदलापूर पश्चिम, मुख्य बाजारपेठ, प्राईम लोकेशन. बँक सेटअप रेडी. 1365 स्क्वेअर फुटांचा संपूर्ण फर्निश एरिया. बँकेला आवश्यक असणारी विशेष लॉकर सुविधा, मॅनेजर केबिन सहित रेडी. याशिवाय हॉस्पिटल, पतपेढी, फायनान्स, क्लासेससाठी 1365 स्क्वेअर फुटांचे आणखी 2 मजले उपलब्ध. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9321478570.